ऑरेंज वाला हा ऑरेंज वाला काय आपला सायन्सचा परिसर इकडे गुरुकृपा फेमस. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे गुरुवार आणि मस्त सकाळ, मस्त फ्रेश वाटते आणि आपलं फुल पण आलं बघितलं असेल तुम्ही. आणि नाश्ता वगैरे आज झालेला आहे. थोडासा लेट केला आहे ब्लॉगिंग स्टार्ट, कारण थोडा लेट आलो, लेट नाश्ता आणि आज पाणी पण लेट आलेलं आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सुप्रभात. पाणी पण थोडं लेट आलं आहे आणि देवाची पूजा वगैरे बाकी आहे अजून. व्हिडिओची एडिटिंग बाकी आहे आणि आत्ताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे मी 9 वाजता सकाळी. सो टायमिंग थोडा इकडे तिकडे होईल. एकतर सकाळी येईल 9-10 वाजता किंवा संध्याकाळी 4-5 वाजता, असे एक टायमिंग ठेवलं आहे. बघूया, जो स्टेबल होत नाही तोपर्यंत. तर चला आता पूजा करायची तयारी आपली. आणि इकडे बघा जीवन उठलेला आहे. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ बोल. शुभ सकाळ. हां, काय बघते एवढा रे टाकला? इकडे गाणं चालू आहे ते बघते. तो आईचं गाणं लागलं, आईचं गाणं. अरे जेवण काय बनवलं जीवन? बटाट्याची भाजी. बटाट्याची? अरे सुरून आहे तो, सुरून. हे बघा ते वाजले, आता 1 वाजला. कोणती भाजी केली सांग लवकर. सुरणची. हां, चल बघूया आपण भाजी. रेडी होते. ही आहे ना? काय ही आहे. याची भाजी कोणती आहे लवकर ओळखा. आणि सुरणाची भाजी की आमटी आहे? ही आमटी आहे. ही डाळ आहे, ही डाळ आहे. ही सुरणाची भाजी आहे. सुरणाची भाजी ही डाळ आहे. पहचान कौन? ऑरेंज वाली आहे. ऑरेंज वाला हा ऑरेंज वाली डाळ. काय? क्या बोला? टेन्शन कोण? पहचान कौन? पहचान कौन? खरंच मी नाही ओळखला. ही सुरणाची भाजी. सुरणाची भाजी पाणी जास्त टाकलं. सुरण असे बघा वरती वरती आले तेव्हा मला सुरण शिजायला पाहिजे ना, ते हां, शिजून बरोबर. कडक असतं. आज गुरुवार आहे, व्हेज पूर्ण. ए काय बाबा कुठे टाकलंय बघ हे बघा. यांनी सगळी खेळणी काढली तिथं. जीवानो काय करतोय? टक्कर 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 गाडीची टक्कर टक्कर खेळतोय. गाड्या काढ सगळ्या. कुठे ठेवल्या त्याला माहित नाही. सगळ्या ह्याच्यात कोंबून ठेवल्यात. खेळत काय नाही. हे बघा अर्ध्या इकडे बाहेर आहेत. परत भरून ठेवायचा बाबू. परत भरून ठेवायचा. जीवन भरणार ना परत? हा, जीवन भरणार ना? ते मी काय विचारतोय. कोणती गाडी? हा, ठीक आहे ना. कोणी तोडले? मी माझंच नाव सांगते. आता ते तोडशील तिकडे काहीतरी. चल खाली घ्या, खाली खेळ. चल ठीक आहे. ही त्याची जुनी बॅग आहे. त्याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, आपण नवीन आणली ती. त्यांनी बघितली अगोदरचे व्हिडिओ, दाखवले मी त्याला. आता ही पाहिजेच आहे म्हणून इकडे इकडे ठेवली वरती. ती शाळेत जाताना वापरायची. हा, ही ट्युशनला जाता. मग ट्युशनला जायच्यापर्यंत तुझी शाळा चालू होईल मला असं वाटतं. इकडे बाजूला एक ट्युशन बघितलंय, पण ते आता मुलांच्या हे चालू आहेत
परीक्षा चालू आहे त्याच्यामुळे ते बोललेत की थोड्या दिवसांनी. म्हटलं थोड्या दिवसांनी करत करत म्हटलं तोवर शाळा चालू आहे. असं काहीच आहे. ए बाबा काय करतोय? गाड्या भेटला सगळ्या? काढ लवकर. तर मंडळी दुपार झाली आता बघा जेवायला बसलोय. काय खात रे? हा दही केलंय ते. हे बाहेरचं दही आहे ना? हे बाहेरचं दही आणि आपण पण दही लावलंय ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवणार तुम्हाला है ना. आणि हे बघा सुरणाची भाजी आपली आणि भात आणि आमटी कसली गेले? चण्याची आमटी. ओके चला चलो लेट्स गो. डाळ 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 आहे तिला डाळ. म्हणता पप्पाने घेतलं बघ वाटी. पप्पाने वाटी घेतली. इकडे बघा प्लान फेल झालेला आहे. डाळीच्या नावावर कालवून देतो पण त्याने ओळखलं. चणे बघितले त्याने. दही खायचं फक्त. ठीक आहे थांब थांब एक मिनिट थोडं दे. हे असं जायचं नाही कुठे. हे बघा इकडे आपलं जे लेन्सची टेम्पर्ड ग्लास ब्रेक झाली होती ती नवीन लावायला आले. इथे बघा छोटी मोठी शॉपिंग चालू आहे. काय घेतलं? हे बघा घरातल्या छोट्या मोठ्या वस्तू घेतलेल्या. काय आहे? शॉपिंग. हा हे काय ना काय पाहिजे चटरपटर खायला. हा इथे घेतलंय तुला जास्त नाहीतर काय. रिलायन्स मध्ये आलंय छोटासा काय रिलायन्स. जास्त काही वस्तू इथे भेटत नाही पण घरातल्या वस्तू आहे ना. बघू आता काय काय शॉपिंग करायची ती. काय आता काय दिसलं? काहीतरी दिसलंय. केबल बघा इकडे रिलायन्स मधून नाही म्हणता 1-2 आयटम घ्यायला गेलेलो आणि केवढी शॉपिंग झाली बघा. आपला सायन्सचा परिसर. इकडे गुरुकृपा फेमस हॉटेल आहे इथे. चला आता जाऊया घरी फटाफट. आला जीवन. सायनला फिरून आला असा. खूप मस्ती असते तुझी. पूर्ण रिलायन्स मध्ये फिरत होता. लावली हे काय होते ना. बघ हे बघ ग्लास लावून आलोय. बघितलं असेल तुम्ही व्हिडिओ मध्ये. आलं 7:30 यायपर्यंत 7:30 झाले. सो फायनली आलोय आता. काय लय मस्ती चालली आहे बघा. पिशवी फेकली बघा. काय म्हणता बघा काय काय शॉपिंग केली. पण नको तू मस्त बिस्किटच दाखव. जी गोष्ट आम्ही घ्यायला गेलेलो ती तर नाही आणले. हे काही भलतं झालं सगळं. असंच होतं आपल्यासोबत. जी गोष्ट आपण घ्यायला जातो ना ती सोडून बाकी सर्व गोष्टी घेऊन येतो. कोण खात रे मॅगी ती? आई. ओट्स मॅगी पहिले भेटायची पण आता बंद झाली. अजून एक काम बाकी होतं राहिलेला. आता बघू नंतर जाईन मी सायनला तेव्हा करीन. आपला चष्मा घेतला होता 3 महिने झालेत. 3 महिन्यात ती लोक असं सर्व्हिस कॉल करतात. म्हणजे साफ वगैरे क्लिनिंग वगैरे काय टाईट बीट असेल लूज असेल ते करून देणार. हा बघा आला आता परत. अरे नको आता चल आता जेवायचं. आता बिस्किट नको खाऊ मध्येच. हा मग काय करायचं जेवायचं नाही तर. जरा दुर्लक्ष झालं. मस्त आज डिनरला साधा सिंपल सोपा आणि एकदम भारी.
खिचडी करणार आहे खिचडी. कुठून आणलं होतं मिरची? एक्झिबिशन मधून. ते थोडं काळ्या झाल्या कारण तेल जास्त गरम झालं. पार्सल आलं होतं हे. पार्सल आलं आणि ते घ्यायच्या नादामध्ये तेल जास्त गरम झालं. शेंगदाण्यावर टाकणार आहे. हो शेंगदाणे. एकदम भडका उडवलेला भडका. जरा असं गुलाबी झालं की असं काहीतरी होतं. ऑलरेडी लावले ना इथे. हो खिचडी लावून घेतली फक्त फोडणीला द्यायची ती साधी आता जीवनला थोडी ठेवणार आणि आम्ही इकडे ठेवली मी वेगळी करून ठेवली. आणि मसाले तर आपल्यासाठी मसाला मिरची. खूप दिवस झाले खिचडी नाही खाल्ली जरा मस्त खाऊया. रात्रीचं चांगलं आहे हलकं एकदम. सर्व टाकायचं ना याच्यामध्ये आणि मसाले आणि मग ती डायरेक्ट टाकायची. नंतर फोडणी नाही द्यायची काय म्हणजे याच्यामध्ये ती वेगळी फोडणी देतात ती. अच्छा ती वेगळी ती डायरेक्ट देतात ती. हा याच्यात डायरेक्ट टाकायची. हे कसं आपण डायरेक्ट म्हणजे ह्याची बोलली देतो. आता ह्याच्यात काय टाकायचं अजून? आता काय नाही मसाले झाले ना मीठ टाकायचं आणि आपली मिक्स करून घ्यायची. खिचडी मिक्स करून घ्यायची बस. मग 5 मिनिट ठेवायचं असं की नाही? 5-10 मिनिटं चांगलं मीठ करून द्यायचं. आणि ते तुम्हाला दाखवतो एकदम साधी सोपी आहे. कांदा टमाटे टाकलेला आहे याच्यामध्ये आणि लाल मिरची ना ती. हो हिरवी मिरची पण टाकली थोडी आणि याच्यात मीठ टाकायचं आता आणि मग ती खिचडी टाकायची झालं. एकदम लाल लाल मस्त वाटतं एकदम बघायला. मस्त मिक्स करून घेतलेले बघा. 5 मिनिटं ठेवायचे ना? 5 मिनिटं. मसाले सर्व मिक्स झाले पाहिजे त्यामध्ये. जेवायला बसताना तुम्हाला लागतो फायनल लुक त्याला कसा आला. हे बघा आपल्या खिचडीचा फायनल लुक एकदम मस्त. कॅमेऱ्यामध्ये किती चांगला दिसतोय मला माहित नाही. टीव्हीवर येईल किंवा मोबाईलवर येईल परत एडिट होऊन तेव्हा कळेल. आणि एकदम भारी वाटते. खूप दिवसांनी अशी खिचडी खायला भेटते. हे काय दाखवतोय? हां या मिरच्या थोड्याशा काळ्या झाल्यात समजून घ्या. सांगितलं मग अशी काय झाल्या. ही आपली दुपारची भाजी सरणाची होती आणि ही बाबाची खिचडी आहे. थोडी कमी तिखट. मसाला नो मसाला आहे ना? तुला ही पाहिजे? ती खाणार तू? खाऊन बघ ना टेस्ट करून बघ ना. ती खा मग खा बघूया. तर कशी झाली आहे खिचडी? आत्ताच चमचा घातला. मस्त तिखट त्याच्यावर मस्त लोणचं. खूप मेनू आमच्याकडे आता आहे. लोणचं आणि खिचडीचा बेत म्हणजे एकदम भारी. आणि हा जीवन जो अजिबात जेवायला देत नाही. तेव्हा काय करतोय? हा बघा काय करणार. तू पण टेस्ट कर आता. चांगले ना? त्यावर लोणचं अजून भारी लागतं. मस्त आहे. ताक असतं ना अजून छान लागतं. पण रात्री ताक प्यायचं नाही म्हणून. नाहीतर दुपारी असतं जर ताक पिला असतो. आणि याच्यावर ना मी थोडी मिरची पण घेतली आणलेली आपण. मस्त लागते एकदम. तर खारट आहे पण चांगली एकदम. असं खारट वाटत नाही जरा तिखट. ह्याच्यापेक्षा जास्त तिखट पण भेटते तिथे. म्हणून थोडी कमी तिखट असेल. याच महिन्यामध्ये 17 एप्रिलला पण महालक्ष्मी सरस आहे. पण आपल्या बँड्रा बीकेसीला नक्की कोणी मिस केलं असेल वाशीला कोणाला जायला जमलं असेल तिकडे नक्की जा. सायनला फिरून कसं वाटलं? रिलायन्स मध्ये किती मस्ती केली? थोडी. अरे वा पूर्ण रिलायन्स फिरलाय तो एकटा. चला चला तर भेटूया आता नवीन व्हिडिओ काहीतरी घेऊन नवीन विषय. आपले डेली फॅमिली ब्लॉग कसे वाटतात नक्की सांगा कमेंट मध्ये जरा कळवा. बाकी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके ठीक बाय बाय.